महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपल्या प्रवासामध्ये तंत्रज्ञानाचे एक नवीन पाऊल पुढे टाकले आहे. रोख व्यवहाराच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजे NCMC ही प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. यापुढे एसटी प्रवासामध्ये विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे हे NCMC स्मार्ट कार्ड असणे बंधनकारक असणार आहे. ह्या प्रकल्पासाठी महामंडळाने ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि NSDL पेमेंट बँक यांच्याशी करार केलेला आहे. लवकरच राज्यातील सर्व आगारांमध्ये ह्या प्रकल्पाची नोंदणी मोहीम सुरू होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे. एसटी बसमध्ये विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरस्कारार्थी अशा सुमारे 35 प्रकारच्या प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. त्याचा लाभ घेण्यासाठी अनेकदा खोटे ओळखपत्र आणि कागदपत्रांचा वापर केला जात असल्याचे महामंडळाच्या निदर्शनास आले होते. आता योग्य प्रवाशालाच सवलतीचा लाभ घेता यावा, तसंच व्यवहारांमध्ये पारदर्शकता यावी म्हणून विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. त्यामुळे सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोख विरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत. NCMC हे स्मार्ट कार्ड पुढील प्रवाशांनी घेणे हे बंधनकारक असणार आहे. विद्यार्थी, शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले हे NCMC कार्ड दिले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक व महिला, अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना त्यांच्या आधार कार्डशी संलग्न केलेले NCMC कार्ड दिले जाणार आहे. दिव्यांग प्रवासी UDID क्रमांक जोडून त्यांना विशेष सुविधा असणारे NCMC कार्ड दिले जाणार आहे. स्वातंत्र्य सैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत ह्या कार्डचे वितरण केले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी 3000पेक्षा अधिक अधिकृत एजंटची नियुक्ती केली गेली आहे. एसटी महामंडळाच्या बसस्थानकावरच ही नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. एसटी महामंडळाचा हा निर्णय म्हणजे एसटीच्या परंपरागत व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा हा टप्पा आहे. हातात तिकीट आणि सुट्ट्या पैशाची चिंता ह्या गोष्टी आता इतिहास जमा होणार आहेत. एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे. ह्या नवीन NCMC कार्डची किंमत GST सह 199 रुपये असणार आहे. जर तुमच्याकडे यापूर्वी एसटीचे स्मार्ट कार्ड असेल तर 149 रुपयामध्ये तुम्हाला हे नवीन NCMC कार्ड मिळणार आहे. ह्या कार्डमध्ये वॉलेट रिचार्ज असणार आहे. यामध्ये तुम्हाला कमीत कमी 100 रुपये रिचार्ज ठेवणे अपेक्षित असणार आहे आणि पुढे 50 रुपयांच्या पटीमध्ये तुम्हाला रिचार्ज करता येणार आहे. ही रिचार्जची सुविधा ETI मशीनद्वारे अधिकृत संकेतस्थळावरून, मोबाईल ॲपवरून किंवा अधिकृत एजंटमार्फत तुम्ही रिचार्ज करू शकणार आहात. ग्रामीण भागातील नागरिक, विशेषतः महिला, त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी अशी असणार आहे की प्रत्येक स्थानकावरती या NCMC कार्डची नोंदणी केली जाणार आहे. म्हणजे किंवा नोंदणी करण्यासाठी त्यांची धावपळ होणार नाही किंवा त्यांना इतरत्र कुठे जावं लागणार नाही. तर मित्रांनो, राहिला प्रश्न असा की ग्रामीण भागातील विशेषतः महिलांसाठी जी आत्ता 50% सवलतीची योजना लागू केली आहे, तर ह्या योजनेअंतर्गत सर्वच महिलांना हे NCMC कार्ड घ्यावे लागणार आहे. तर गावखेड्यातील ज्या अशिक्षित महिला आहेत त्यांच्यासाठी हे किती सोयीस्कर असणार आहे, हा खरंच महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक सवलतीच्या दरामध्ये प्रवास करतात, अशा सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना देखील हे NCMC कार्ड घेणं हे बंधनकारक असणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा विचार करता त्यांना ह्या सगळ्या गोष्टी जमणार आहेत का, इतकी टेक्नॉलॉजी त्यांना हाताळता येणार आहे का, आणि ते कार्ड सांभाळणं, सोबत ठेवणं, ह्या गोष्टी तर आहेतच. तर असे विविध प्रश्न देखील ह्या योजनेच्या घोषणेबरोबरच आपल्या समोर उभे राहतात. तर आपल्याला भविष्यामध्ये बघावं लागेल, जेव्हा प्रत्यक्षात ही योजना सुरू होईल आणि सवलतीत प्रवास करणारे प्रवासी जेव्हा ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जातील, तेव्हा त्यांच्यापुढे काय अडचणी येतात आणि शासन, प्रशासन त्या अडचणी कशा प्रकारे सोडवतं किंवा त्यांना ती प्रक्रिया अधिक सुलभ कशा प्रकारे करून देता येईल, ह्यासाठी प्रशासन कशा प्रकारे मदत करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला ह्या योजनेबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या गावखेड्यातील सवलतीच्या दरामध्ये ज्यांचा प्रवास सध्या होत आहे अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी नक्की मदत करा.
कारण वेळेमध्ये त्यांच्यापर्यंत ह्या योजनेची माहिती नाही पोहोचवली तर त्यांना कार्ड काढण्यासाठी उशीर होईल आणि कुठेतरी त्याचा फटका त्यांना प्रवास करताना बसू शकतो किंवा प्रवास करताना त्यांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं, जास्त पैसे मोजावे लागू शकतात कार्ड नसेल तर. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.